मॉर्निंग डॉक्टर्स, कसे आहात? एन्जॉईंग? आपला जो अल्कोहोल फिनॉल इथरचा पोर्शन चालू आहे, टर्मिनेटिंग पोर्शन झालेला आहे. आता प्रिपरेशन्स ऑफ इथरची प्रिपरेशन चालू केलेले आहेत. मागच्या सेशनमध्ये वेळेअभावी आपण छोटे छोटे प्रिपरेशन पाहिले होते. आता लगेच हातोहात आजच्या सेशनमध्ये आपल्याला मोठे मोठे प्रिपरेशन पाहायचे, ज्याच्यासाठी इथर हा पोर्शन भरपूर वर्ल्ड फेमस आहे ना. NCERT मध्ये त्याच्यावरती फार फोकस केलेलं आणि भरपूर वेळेस नीटमध्ये, प्रिव्हियस एक्झाममध्ये, प्रिव्हियस नॅशनलाइज्ड एक्झाममध्ये, मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन असो, इंजिनिअरिंग एक्झाम असो, या पर्टिक्युलर एक्झाममध्ये या आस्पेक्टवरती विचारलेला प्रश्न, तो आस्पेक्ट म्हणजे विलियमसन सिंथेसिस. डॉक्टर, या विलियमसन सिंथेसिसविषयी बोलायचं जर झालं तर HDA टॉपिकमध्ये आपण जो कॉन्सेप्ट पाहिला होता त्याच्यानुसार ही सगळ्यात महत्त्वाची SN2 मेकॅनिझमची रिॲक्शन आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर टाईप ऑफ रिॲक्शन. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन वन स्टेप मेकॅनिझम आहे, तुम्हाला माहिती आहे. या रिॲक्शनची स्पीड, रेट ऑफ बोथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंटवरती डिपेंड आहे. म्हणजे जो पण काही कंपोनंट घेऊ त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड असेल. या रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन बनत नाही, म्हणजे छोटे 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 अल्किल हलाइड अशा टाईपची रिॲक्शन देतात. मग तो जो विलियमसन सिंथेसिसचा पार्ट होता, या मेथडने आपण दोन्ही टाईपचे सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर बनवतो. वी कॅन प्रिपेअर सिंपल अँड व्हॉट मिक्स्ड इथर बाय यूजिंग धिस मेथड. या मेथडने आपण सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर दोन्ही पण बनवतो. डॉक्टर, ओके. रिॲक्शन पहा, जनरल रिॲक्शन जर ॲक्च्युली पाहिली प्रॉपरली तर त्याला काय म्हणायचं होतं, हा RONA, याला आपण नाव देतो सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड. तुम्हाला याच्याविषयी इत्यंभूत माहिती ऑलरेडी भेटलेली. सोडियम अल्कॉक्साइड जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला सांगितलं होतं की बाबा अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा आपण सोडियम मेटल सोबत करतो, म्हणजे इथं अल्कोहोलची ॲसिडिक प्रॉपर्टी पाहता आली पाहिजे. अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा आपण सोडियम मेटल सोबत करू तर तिथे OH बॉन्ड ब्रेक होतो आणि सोडियम अल्कॉक्साइड बनतो. हा जो सोडियम अल्कॉक्साइड आहे, हा सोडियम अल्कॉक्साइड जेव्हा गिव्हन अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होईल, गिव्हन अल्किल हॅलाइड सोबत काय होतो, रिॲक्ट होतो. डेफिनेटली इथलचं जे मेकॅनिझम असेल डॉक्टर, SN2 मेकॅनिझम असेल, या ठिकाणी हा हॅलोजनचा बॉन्ड असा ब्रेक होणार असतो. तेवढ्यात हा अल्कॉक्साइड जो असेल, बरोबर, पहा काय म्हणत आहे, हा जो हॅलाइड आहे याच्यावरतून निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, हा जसा बाहेर जाणार तसा हा अल्कॉक्साइड बॅक साईडने अटॅक करतो अल्किल ग्रुपवरती, बरोबर. अल्किल ग्रुपवरती बॅक साईडने अटॅक केल्यामुळे तिथं अशा पद्धतीनं ROR प्लस NaX कंपाऊंड हा बनला आपला इथर. ॲक्च्युली मेकॅनिझम जर पाहिलं तर त्या मेकॅनिझममध्ये प्रॉपरली पहा काय म्हटलेलं आहे, जो अल्किल हॅलाइड घेतलेला आहे त्या अल्किल हॅलाइडचा जो हॅलोजन आहे तो बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. जो बाहेर जाणार आहे ना तो बेटर लिव्हिंग ग्रुप आहे, बरोबर. तो जसा जसा बाहेर जाईल, हा अल्किल ग्रुप छोटा असल्यामुळे आपला जो काही पर्टिक्युलर न्यूक्लिओफाईल आहे अल्कॉक्साइड आयॉन जो आहे तो छोटासा न्यूक्लिओफाईल असल्यामुळं तो बॅक साईड अटॅक करतो, मागच्या साईडनं तो अप्रोच होतो अल्किल ग्रुपकडे. म्हणून तर मेकॅनिझम कोणतं होतं, SN2 मेकॅनिझम. इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनवण्याचा प्रश्नच येत नाही, है ना. तर या केसमुळं हा अल्कॉक्साइड जसा जसा बॅक साईड अप्रोच होईल तिथं इथर बनेल. तर आपला हा जो काही पर्टिक्युलर R पार्ट असतो, हा R पार्ट आपण अल्किल हॅलाइडपासून घेतो. आपल्यासाठी सांगण्यासाठी जर झालं तर ही जी रिॲक्शन आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड, नंतर सेकंडरी, नंतर टर्शरी अल्किल हॅलाइड देतील. इवन टर्शरी अल्किल हॅलाइड तर देणारच नाहीत ही रिॲक्शन. टर्शरी अल्किल हॅलाइड ही रिॲक्शनच देऊ शकत नाहीत. त्याचं रिझन आपल्याला पाहायचं आहे, है ना. कॉन्सेप्ट समजला मी काय म्हणत आहे. सिंपल टाईपची रिॲक्शन आहे, SN2 मेकॅनिझम, विलियमसन सिंथेसिस. आपण या मेथडनं दोन्ही टाईपचे इथर बनवू शकतो, सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड. पहा कशा पद्धतीने, चेक करा. CH3ONA, याला नाव दिलं आपण सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मिथ ऑक्साइड, ओके. हां, प्लस CH3 आयोडीन मिथाइल आयोडाइड, ओके. चला सांगा, याला आपण थोडक्यात हीट जर केलं, सांगा काय होईल रिॲक्शन.
कशा पद्धतीने होईल रिएक्शन, हा जो काही सोडियम मिथॉक्साईडचा पोर्शन आहे तो या मिथाइल ग्रुपवरती अटॅक करेल, हा आयोडीन इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. ओके, तशा ठिकाणी काय बनेल सांगा, CH3-O-CH3 प्लस NaI बनेल. ओके, याचं नाव डाय मिथाइल इथर. सिंपल टाईपचा कॉन्सेप्ट होता. ओके, आपण सिंपल इथर बनवलं, दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत. या ठिकाणी दोन्ही अल्किल ग्रुप इथरचे सेम असल्यामुळे याला सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर म्हणतो. नेक्स्ट इथरचा जो पोर्शन होता जर आपण पाहिलं C2H5ONa. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की हा सोडियम इथॉक्साईड, याचं नाव आहे डॉक्टर सोडियम इथॉक्साईड. हा सोडियम इथॉक्साईड जो असतो, हा सोडियम इथॉक्साईड येतो कुठून, तर याची रिॲक्शन याच्यानुसारच होईल ना. ॲक्च्युली रिॲक्शन दाखवली जात नाही. अल्कोहोलमध्ये सोडियम मेटल ॲड केला की ऑटोमॅटिक अल्कॉक्साईड बनणार. म्हणजे इथं लिहिताना लिहून टाकेल इथेनॉल प्लस सोडियम मेटल रिॲक्ट झाला की ऑटोमॅटिक सोडियम अल्कॉक्साईड बनणार, सोडियम इथॉक्साईड बनणार. हा जो सोडियम इथॉक्साईड आहे, जर आपण छोटासा अल्किल ग्रुप घेतला इथिल ब्रोमाइड, ब्रोमो इथेन सोबत रिॲक्शन जेव्हा होईल तर डेफिनेटली इथे SN2 मेकॅनिझम होणार. कोणतं मेकॅनिझम होणार, SN2 मेकॅनिझम होणार. आणि या SN2 मेकॅनिझममध्ये हा इथॉक्साईड जो काही न्यूक्लिओफाईल आहे तो इथाइल वरती बॅक साईड अटॅक करेल आणि तिथं काय बनेल पहा, C2H5O-C2H5 प्लस काय बनेल NaBr. म्हणजे इथं डाय इथाइल इथर बनला. म्हणजे या मेथडनं आपण इफेक्टिवली सिंपल इथर बनवण्याचा प्रयत्न केला है ना, विलियमसन सिंथेसिस थ्रू. आता या मेथड थ्रूच आपण मिक्स्ड इथर पण बनवू शकतो का, तेवढं पण पाहून घेऊया प्रॉपरली लगेच. पहा या ठिकाणी इथे तिसरं एक्झाम्पल घेऊत आपण. हा घेतला आपण CH3ONa है ना, सोडियम मिथॉक्साईड, सोडियम मिथ ऑक्साईड. ओके, प्लस आता घेऊ तिथं पहा इथाइल आयोडाईड, आयोडो इथेन घेतला डॉक्टर. एक अल्किल ग्रुप इथाइल, एक अल्किल ग्रुप मिथाइल. याला आपण जेव्हा रिॲक्ट करू तर डेफिनेटली हा मिथॉक्साईड जो काही टिपिकल न्यूक्लिओफाईल आहे इथाइलवरती बॅक साईड म्हणजे SN2 अटॅक करेल आणि या ठिकाणी कंपाऊंड कसा बनेल पहा, CH3O-C2H5 प्लस NaI. ओके, या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, मिथॉक्सी इथेन. लड्डू छोटे को ना, मिथॉक्सी इथेन असं नाव देतो. काय नाव देतो, मिथॉक्सी इथेन असं नाव देतो. समजलं कॉन्सेप्ट. अजून कशा पद्धतीने रिॲक्शन करता येईल पहा, चेक करा. हा पण कंपाऊंड घेता येईल ना आपल्याला. पहा बरं तुमचा आवडता ONa. याला काय म्हणतो आपण, हां सोडियम फिन ऑक्साईड है ना. फिनॉलला सोडियम मेटल सोबत ॲड केलं की ऑटोमॅटिक सोडियम फिनॉक्साईड बनणार. आता या सोडियम फिनॉक्साईड सोबत जर आपण दोन टाईपचे अल्किल हॅलाइड कंबाईन केले, दोन टाईपचे है ना, हा केला पहा मिथाइल आयोडाईड आणि हा केला इथाइल आयोडाईड. सोडियम फिनॉक्साईड कसा बनतो, जेव्हा फिनॉलमध्ये आपण सोडियम मेटल ॲड करतो. ओके, आता सोडियम फिनॉक्साईड सोबत मिथिल आयोडाईडची रिॲक्शन केली तर डेफिनेटली इथं SN2च मेकॅनिझम होणार ना. हा आपल्यासाठी न्यूक्लिओफाईल आहे स्ट्रॉंग, हा बॅक साईडने अटॅक करेल, हा इथं बॅक साईडने अटॅक करेल. बरोबर. हां चला सांगा काय बनेल. या ठिकाणी कसला भारी कंपाऊंड बनवला पहा, OCH3 प्लस NaI. याला ॲनिसॉल म्हणतो डॉक्टर, आपण काय म्हणतो ॲनिसॉल. आणि याला OC2H5 प्लस NaI. याला फिनिटॉल म्हणतो, फिनिटॉल नावाचा कंपाऊंड. म्हणजे या मेथडमध्ये आपण ॲरोमॅटिक इथर सुद्धा बनवले. फक्त ओनली कंडिशन अल्कोऑक्साईड ॲरोमॅटिक पाहिजे.
अल्किल हॅलाइड ॲरोमॅटिक जमत नाही, कारण की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ॲरोमॅटिक हॅलाइड फार वीकली देतात. तुम्हाला माहिती आहे HDA टॉपिकमध्ये पाहिलेलं तुम्ही. मग हा प्रायमरी अल्किल हॅलाइड असल्यामुळं इथं इफेक्टिव्हनेस वाढलं. आता सेकंडरी टर्शरी अल्किल हॅलाइड घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो, कशा पद्धतीनं प्रोडक्ट बनतात, कोणता मेजर प्रोडक्ट असतो, याच्या मेकॅनिझममध्ये कशा पद्धतीनं चेंजेस झाले, हा सगळा कॉन्सेप्ट आपण या पार्ट नंतर पाहू. चला तोपर्यंत हे नोट डाऊन करा. आता एक तर गोष्ट क्लिअर झाली, या विलियमसन सिंथेसिसमध्ये आपल्याला जो अल्किल हॅलाइड वापरायचा आहे तो सगळ्यात छोटा असला पाहिजे, जिथं स्टेबल कार्बोकॅटायन बनण्याचे चान्सेस कमी असले पाहिजे, है ना. बरोबर, म्हणजे प्रायमरी अल्किल हॅलाइड हे SN2 जास्तीत जास्त मेकॅनिझम देऊ शकतं. ओके, आता टिपिकल जर पोर्शन पाहिला याचे काही एक्झाम्पल, तर एक्झाम्पलमध्ये एक गोष्ट इथं क्लिअर झाली, प्रायमरी अल्किल हॅलाइडच देणार जास्तीत जास्त रिॲक्शन. चला पहा, हा सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड आणि हा 2 आयोडोप्रोपेन. या केसमध्ये हा जो सोडियम इथॉक्साईड आहे हा बॅक साईड अटॅक करेल. तर या ठिकाणी कंपाऊंड कसा बनतो पहा, डॅश डॅश OC2H5 प्लस NaI, है ना. लड्डू छोटे को 1 2 3 1 2 3 2 इथॉक्सी प्रोपेन, हे की नाही, असा कंपाऊंड बनला. आता या ठिकाणी आपल्याला थोडं चेंज केलं, अल्कोहोल दिलाय आणि इथं सोडियम हायड्राईड दिलाय. तुम्हाला जर आठवत असेल, अल्कोहोल पासूनच आपण अल्को ऑक्साईड बनवतो, म्हणजे इथं त्यांनी रिएजंट बनवायला सांगितलं आहे आपल्याला. त्यांनी काय केलं, अल्कोहोल सोडियम मेटल, सोडियम हायड्राईड, सोडामाइड सोबत सुद्धा रिॲक्ट करता येईल. आता मला सांगा, इथं अल्कोहोल सोडियम हायड्राईड सोबत रिॲक्ट झाला, हा सोडियम हा बॉन्ड ब्रेक करेल ना, आणि इथं आपला कंपाऊंड बनवतो पहा बरं, ONA. आता हा आपला प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, हा इथून जाण्याचा प्रयत्न करेल, तर हा इथं बॅक साईड अटॅक करेल. बरोबर, सांगा कशा पद्धतीनं कंपाऊंड बनेल. इथं हा बेन्झीन नाही, सायक्लोपेंटेन O, क्लिअर. प्रोपॉक्सी सायक्लोपेंटेन, प्रोपॉक्सी, याला प्रोपॉक्सी म्हणतात ना छोट्याला, प्रोपॉक्सी सायक्लोपेंटेन, प्रोपॉक्सी सायक्लोपेंटेन या कंपाऊंडचं नाव असेल. प्लस काय होईल, NaCl बनेल. क्लिअर. या ठिकाणी पहा परत, इथं अल्किल हॅलाइड जो आहे तो प्रायमरी आहे, त्याच्यामुळं कंपल्सरी हा जो इथॉक्साईड आहे हा बॅक साईड अटॅक करेल. SN2 मेकॅनिझम होईल ना इथं, SN2 मेकॅनिझम डॉक्टर. बरोबर, सोपे आहेत ना रिॲक्शन, सांगा ना. बरोबर, OC2H5. क्लिअर. आता काही लिमिटेशन्स वाले कंपाऊंड्स पाहू. ओके, चला सांगा. हा पण या ठिकाणी प्रायमरीच अल्किल हॅलाइड आहे, त्याच्यामुळं हा सोडियम अल्कोऑक्साईड इथे सुद्धा अटॅक करेल. अटॅक केल्यामुळं कंपाऊंड पहा काय बनेल, हा सायक्लोहेक्झेन आहे, हे 2 कार्बन 1 आणि 2, आणि इथे अटॅच करू आपण OCH3. ओके, कॅमेरामॅन दिसते का पहा प्रॉपरली, हां, नो प्रॉब्लेम. इथे याला हे जे एक्झाम्पल आहेत ना, याला इन एनी कंडिशन स्टार करून ठेवा, VVIP कंडिशन. ओके, पहा हा जो काही पर्टिक्युलर अल्किल हॅलाइड दिसत आहे तो आपल्या इथे प्रायमरी आहे. ओके, म्हणजे SN2 होणार, पण हा टर्शरी ब्युटॉक्साईड आहे, है ना. अल्कोऑक्साईड कसा आहे, टर्शरी आहे, पण अल्किल हॅलाइड प्रायमरी आहे, त्याच्यामुळे इथं मेकॅनिझममध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. SN2 मेकॅनिझम ॲज युजल फॉलो होणार. हा सोडियम अल्कोऑक्साईड इथे बॅक साईडने अटॅक करणार. जेव्हा सोडियम अल्कोऑक्साईड मिथाईल या पर्टिक्युलर सबस्ट्रेटवरती बॅक साईड अटॅक करेल, कंपल्सरी इथे अशा पद्धतीनं कंपाऊंड बनेल. ओके, नंबरिंग जर आपण इथं या कंपाऊंडला नाव द्यायचा प्रयत्न केला, 1 2 3, 2 मिथॉक्सी METHO METHY, 2 मिथॉक्सी 2 मिथाईल प्रोपेन कंपाऊंडचं नाव असेल. ओके,
थोडं प्रॉपरली चेक करा. आता खालच्या याच्यात फार जबरदस्त कॉन्सेप्ट पहा. अल्किल हलाइड प्रायमरी असल्यामुळे इथं मेकॅनिझम जे झालं ते SN2 झालं. पण आता थोडं विचित्र कारभार झाला. काय झालं पहा, चेक करा. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की अल्कोक्साइड प्रायमरी आहे पण अल्किल हलाइड टर्शरी आहे. हो इथे टर्शरी अल्किल हलाइड आहे. आता तुम्ही विचार करा, टर्शरी अल्किल हलाइड इथून जो ब्रोमीन बाहेर पडल्यानंतर हा अल्कोक्साइड बॅक साइड अटॅक करू शकतो का SN2 चा? पॉसिबलच नाही डॉक्टर, तिथे पॉसिबलच नाही. तिथं बॅक साइड अटॅकच होत नाही, कारण की ते अल्किल हलाइड कसा बल्की आहे, ब्रोमीन बेटर लिव्हिंग ग्रुप आहे, तो निघून जातो मग. बरोबर. आता दुसरी महत्त्वाची कंडिशन तुम्ही प्रॉपरली आहे का, काय होतं, हा सोडियम अल्कोक्साइड कसा बनतो? त्यांनी काय म्हणलं, मिथिल अल्कोहोलमध्ये सोडियम मेटल टाकायचा. मिथिल अल्कोहोल घ्यायचा आणि त्याच्यात सोडियम मेटल, म्हणजे अल्कोहोल जास्त असेल, म्हणजे हे सगळं सोल्युशन अल्कोहोलिक आहे. हे सगळं सोल्युशन अल्कोहोलिक आहे. आता अल्कोहोलिक सोल्युशन जर असेल तर तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलिक कंडिशन टेंड्स फॉर इलिमिनेशन. बरोबर. एकतर इथं बॅकसाइड अटॅक होत नाहीये, बॅकसाइड अटॅक होत नाही, SN2 मेकॅनिझम पॉसिबलच नाही. लिव्हिंग ग्रुप निघून गेला, ब्रोमाइड निघून गेला, तिथं कार्बोकॅटायन बनला. तिथं कोण बनला? कार्बोकॅटायन बनला. मग अशा ठिकाणी कंपाऊंड काय होतो पहा. हा इथं मोडून टाकतो थोड्या वेळासाठी. हा आपल्यासाठी अल्फा कार्बन होता, हा बीटा कार्बन, बीटा कार्बनचा हायड्रोजन, तर हा हायड्रोजन याला स्टॅबिलिश करतो. म्हणजे जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर या केसमध्ये काय होईल पहा, थोडक्यात एक्सप्लेन करू आपण इथे. इथपर्यंत समजलं? हां चला सांगा. हा टर्शरी ब्युटिल ड्रॉ करतो. हां CH3 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 ब्रोमाइड. आता मला सांगा, या ठिकाणी हा जो ब्रोमीन आहे बेटर लिव्हिंग ग्रुप म्हणून निघून गेला, तो बॅक साइड अटॅक पॉसिबलच नव्हता, म्हणून इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनला CH3. आता कार्बोकॅटायन जो बनला CH3 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 हा कार्बोकॅटायन. ओके, कार्बोकॅटायन बनला. आता ही आपली अल्फा कार्बनची कंडिशन. त्याचा जो बीटा कार्बन असतो, बीटा हायड्रोजन असतो, तो बीटा हायड्रोजन काय करतो, बीटा कार्बन अल्फा कार्बनला मदत करतो आणि तो हायड्रोजन इथलच्या अल्कोक्साइड सोबत जाईल. आधी इथं सांगा इथे काय बनेल, या दोघात इलिमिनेशन झाल्यामुळं CH2 डबल बॉन्ड C डॅश CH3 डॅश CH3 प्लस CH3OH मिथिल अल्कोहोल बनेल आणि हा सोडियम ब्रोमाइड बनेल NaBr. म्हणजे इथं करायला गेलो इथर तयार, बनला आयसोब्युटिलीन. म्हणजे एक कंडिशन क्लिअर झाली, आपल्याला विलियमसन सिंथेसिसमध्ये टर्शरी अल्किल हलाइड घेऊन काहीच फायदा नाही. टर्शरी अल्किल हलाइड विलियमसन सिंथेसिसमध्ये इतर बनवूच शकत नाही, तिथं इलिमिनेशन करून तो अल्किनमध्येच कन्वर्ट होणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कोण, मिथिल ब्रोमाइड, नंतर इथिल ब्रोमाइड, नंतर प्रोपिल ब्रोमाइड. बरोबर. म्हणजे प्रायमरी अल्किल हलाइड. सेकंडरी अल्किल हलाइडमध्ये सुद्धा मिक्सचरच बनणार, थोडा इथर बनणार, थोडा अल्किन बनणार, कारण की सेकंडरी अल्किल हलाइडमध्ये सुद्धा कार्बोकॅटायन बनू शकतो. कार्बोकॅटायन जर बनला तर तिथं इलिमिनेशन फेवर होऊ शकतं, है ना. म्हणून विलियमसन सिंथेसिस इज कम्प्लिटली SN2 मेकॅनिझम. या मेथडमध्ये आपण सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर प्रॉपरली बनवू शकतो. टर्शरी अल्कोक्साइड जो असतो, टर्शरी अल्कोक्साइड तो आपण प्रायमरी घेतला काय, सेकंडरी घेतला काय, टर्शरी घेतला काय, नो प्रॉब्लेम, कारण की ते बनवणं अल्कोहोलवरती डिपेंड आहे. पण जो अल्किल हलाइड घेतो, जो सबस्ट्रेट घ्यायचा आहे आपल्याला विलियमसन सिंथेसिसमध्ये डॉक्टर लोको, तो सबस्ट्रेट छोटा असला पाहिजे, त्याच्यावरती बॅकसाइड अटॅक न्यूक्लिओफाईलचा झाला पाहिजे. बरोबर. दुसरी महत्त्वाची कंडिशन तुम्हाला जर आठवत असेल, हा जो अल्कोक्साइड आहे ना, हा न्यूक्लिओफाईल पण आहे आणि बेस पण आहे. अल्कोक्साइड आयन इज न्यूक्लिओ, त्याला डबल रोल आहे. इट कॅन ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल ॲज वेल ॲज इट कॅन ॲक्ट ॲज अ बेस. म्हणून टर्शरी अल्किल हलाइडमध्ये तो न्यूक्लिओफाईलचं काम करण्याऐवजी तो बेसचं काम करतो. टर्शरी अल्कोक्साइड टर्शरी अल्किल हलाइडमध्ये आपला जो अल्कोक्साइड आहे तो न्यूक्लिओफाईल वर्क करण्याऐवजी तो बेसचं काम करतो आणि तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे टर्शरी अल्किल हलाइड विलियमसन सिंथेसिसमध्ये इथर बनवण्यासाठी इफिशियंट नाही आहेत. बरोबर. अजून त्याचे भरमसाठ एक्झाम्पल पाहू, तोपर्यंत सध्या हे लिहून घ्या.
पहा आत्ता सांगितल्याप्रमाणे काय म्हणता येईल की प्रायमरी अल्किल हलाइड जो राहतो हा कम्प्लिटली SN2 मेकॅनिझम फॉलो करेल, बरोबर, पहिली कंडिशन. आता इथं दिलेला अल्किल हलाइड जो आहे तो सेकंडरी अल्किल हलाइड आहे. आता सेकंडरी अल्किल हलाइडमध्ये प्रॉब्लेम कशा पद्धतीने येतो पहा. हा जो इथॉक्साईड आहे याच्या आधीच्या एका एक्झाम्पलमध्ये मी एक्झाम्पल दिलंय, तिथं प्रोडक्ट बनतो. आता या केसमध्ये हा जेव्हा बॉन्ड ब्रेक करायला जातो है ना, पहा कशा पद्धतीनं बॅक साइड अटॅक जो आहे इथं 2 मिथिल ग्रुपच्या स्टेरिक हिंड्रन्समुळे जेवढा प्रॉपर बॅक साइड SN2 मध्ये व्हायला पाहिजे तेवढा होत नाही माय डिअर डॉक्टर्स. त्याच्यामुळे इथे कंपल्सरी परत हा जो काही पर्टिक्युलर इथॉक्साईड आयन आहे तो न्यूक्लिओफाइल अँड बेसचं काम करेल. आता बेसचं जर काम केलं तर पहा कशा पद्धतीने रिॲक्शन होईल. आता जर आपण प्रॉपरली स्टडी केला कंपाऊंड, याला असं लिहिता येईल का पहा, CH3 हा CH-CH2 हायड्रोजन. ओके, आता इथलचा ब्रोमीन आहे, हा ब्रोमीन निघून गेला. ब्रोमीन जर निघून जात असेल तर इथं कार्बोकॅटायन बनेल ना, हा कार्बोकॅटायन बनतो. या इथॉक्साईड आयनचा ॲक्च्युअल रोल होता न्यूक्लिओफाइल, पण तो एक बेस असल्यामुळे डेफिनेटली तो इथलच्या प्रोटॉनला काढून नेतो. म्हणजे इथं लिहितो C2H5O-, तो काय करेल, या प्रोटॉनला काढून नेईल. त्या प्रोटॉनला काढून नेल्यामुळे कंपल्सरी इथे इलिमिनेशन शिवाय पर्याय नाही, म्हणून इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोडक्ट बनतो. प्लस थोड्या अमाऊंटमध्ये का होत नाही, आपला इथर बनतो. म्हणजे मेजर काय बनेल, अल्किन बनेल, आणि मायनर काय बनतो, इथर बनतो. म्हणजे टर्शरी अल्किल हलाइडमध्ये तर कंप्लीट अल्किनच बनणार, इलिमिनेशन होणार. सेकंडरी अल्किल हलाइड घेतला तर तिथं मेजरमध्ये अल्किन बनतो आणि मायनरमध्ये इथर बनतो. आता इथं पहा या ठिकाणी या केसमध्ये हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे अल्कॉक्साईड, परत इथं त्याला रोल आहे, इट कॅन ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल ॲज वेल ॲज इथं तो जास्तीत जास्त काय म्हणून ॲक्ट होणार, बेस म्हणून ॲक्ट होणार, कारण की हा टर्शरी अल्किल हलाइड आहे ना. मग मला सांगा इथं कसं रिॲक्शन होईल, हा आयोडीन इथून बाहेर पडेल. मग आपल्यासाठी हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. मग इथं रूल कोणता फॉलो करतो आपण, सेट-झेफ रूल फॉलो करतो. सेट-झेफ रूलनुसार, बरोबर, सेट-झेफ रूलनुसार सांगा ना, तुम्ही सेट-झेफ रूल ऐकलेला आहे. ड्युरिंग इलिमिनेशन रिॲक्शन हायड्रोजन विल बी मोर प्रिफरेबली इलिमिनेटेड फ्रॉम दॅट बीटा कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथं 3, इथं 3, इथं 2, म्हणून हा जो काही इथॉक्साईड आहे हा बॉन्ड इकडे शिफ्ट करेल आणि हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल, बरोबर. त्याच्यामुळं कंपाऊंड असा अल्किन बनणार प्लस C2H5OH प्लस NaBr, NaI बनणार. म्हणजे प्रायमरी अल्किल हलाइड SN2 देईल, सेकंडरी अल्किल हलाइड हां इलिमिनेशन प्लस SN2 मायनरमध्ये देईल. ओके है ना. आणि टर्शरी अल्किल हलाइड इलिमिनेशन ओनली. Clear? That is the particular what Williamson synthesis. Note down. मग आता तुमच्या होमवर्कचा प्रश्न, हे जे वरती रिॲक्शन दिलेले आहेत या रिॲक्शनचे पॉसिबल प्रोडक्ट बनवायचे. ओके, यासाठी सगळ्यात आधी विलियमसन सिंथेसिसची रिॲक्टिव्हिटी लिहून ठेवतो ना अल्किल हलाइडची. काय असेल रिॲक्टिव्हिटी सांगा ना, CH3X है ना, बरोबर. नंतर C2H5X प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्किल हलाइड, बरोबर. क्लिअर. आणि खालच्या याच्यामध्ये जे तुम्हाला दाखवलेले इथर आहेत
हे इथर बनवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं राईट कॉम्बिनेशन वापरणार, कोणता स्पेसिफिक अल्कोऑक्साईड वापरणार आणि कोणता अल्किल हॅलाइड वापरला म्हणजे हे गिवन इथर बनतील, याचं एक थोडं जस्टिफिकेशन तयार करून मस्तपैकी मला व्हॉट्सअप करा प्लीज. नंबर ऑफ होमवर्क भरपूर येत आहेत, त्याच्यामुळे थोडासा डिले होतोय त्या बाबतीत, हो का? हां, पण ते काय व्हायले, भरपूर SMS आलेत ना आता सध्या त्या पॅन्डेमिकमुळं. ओके, तर सध्या याचे कॉम्बिनेशन पाठवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जे VVIP पॉईंट आहे इथंच लिहून देतो. असं म्हणतात म्हणे, पहा, जर आपण अरिल हॅलाइड घेतला आयोडोबेन्झीन प्लस सोडियम अल्कॉक्साईड घेतला तर इथं ॲनिसॉल बनायला पाहिजे होता, पण इथं ॲक्च्युली नो रिॲक्शन, इथं रिॲक्शनच होत नाही. म्हणजे ॲरोमॅटिक हॅलाइड जे आहेत हे रिॲक्शन देतच नाहीत SN2, म्हणून इथं रिॲक्शनच होत नाही, है ना. विलियमसन सिंथेसिसचा कॉन्सेप्ट झालेली रिॲक्शन आहे, परत चांगल्या ॲस्पेक्टनं डिवाइड केली. ओके, नोट डाऊन. आता नेक्स्ट मेथड आहे इथरला बनवण्याची. जसं आपण विलियमसन सिंथेसिस पाहिलं, प्रायमरी अल्किल हॅलाइडचा मोस्ट त्याच्यामध्ये रोल होता, SN2 मेकॅनिझम होतं. एक्झॅक्टली तसंच कंटिन्युअस इथरिफिकेशन, ज्यालाच आपण नाव देऊ शकतो इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन, आपण ऑलरेडी अल्कोहोल टॉपिकमध्ये इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन पाहिलेलं आहे. इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन करून आपण इथर बनवू शकतो. या मेथडनं प्रॉपरली आपण बेस्ट इफेक्टिवली सिंपल इथर बनवू शकतो, है ना. सिंपल इथर इफेक्टिवली बनवू शकतो. हे जे मेकॅनिझम आहे डॉक्टर, इट फॉलो SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम म्हणत आहे म्हणजे डेफिनेटली इथं पण आपण प्रायमरी अल्कोहोलच जास्त वापरू शकतो, है ना. म्हणजे या रिॲक्शनसाठी आपल्याकडे प्रायमरी अल्कोहोल मोर इफेक्टिव्ह असतील, नंतर सेकंडरी, नंतर टर्शरी. ही सगळी माहिती, अशी इत्यंभूत माहिती तुम्ही जेवढी छान ऑर्गनाईज करसाल तुम्हाला तेवढा जास्त फायदा डॉक्टर लोक होत राहील. ओके, चला सांगा या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये काय केलं जातं. पहा, हा आपला अल्कोहोल, दुसरा अल्कोहोल, दोन मॉलिक्यूल घेतले अल्कोहोलचे, याला आपण H2SO4च्या प्रेझेन्समध्ये हीट करतो. अल्कोहोल मॉलिक्यूल आहेत ना, दोन अल्कोहोल मॉलिक्यूल आहेत, H2SO4 ॲसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे. H2SO4च्या प्रेझेन्समध्ये त्यांना जेव्हा आपण हीट करू तर इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन असल्यामुळे दोन अल्कोहोलमधून वॉटर रिलीज होईल. ॲसिड कॅटलाइज्ड प्रोसेस आहे आणि इथे अशा पद्धतीनं ROR. ओके, हा काय बनेल, इथर बनेल. काय बनेल, इथर बनेल. तर अशा पद्धतीने आपण सिंपल इथर बनवतो. ओके, थ्रू कंटिन्युअस इथरिफिकेशन बाय इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता या रिॲक्शनमध्ये जनरली जो आपण ॲसिड वापरतो, ज्या ॲसिडमुळं हे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होणार आहे डॉक्टर, तो H2SO4 किंवा H3PO4 असतो, है ना. प्रॉपरली जर आपण स्टडी केलं तर ॲसिड इथं सल्फ्युरिक ॲसिड किंवा फॉस्फोरिक ॲसिड असेल. ओके, किंवा आपण या ठिकाणी टेम्परेचरचा फॅक्टर सगळ्यात जास्त महत्त्वाचा समजतो, जो की इथं 413 केल्विनचा असतो. 413 केल्विन टेम्परेचर असलं पाहिजे या ठिकाणी. ओके, एक्झाम्पल थ्रू सांगतो, प्रॉपरली आपण लक्ष द्या. हा मिथिल अल्कोहोल, मिथेनॉल प्रायमरी अल्कोहोल आहे. तुम्हाला सांगितलं या रिॲक्शनसाठी प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मिथिल अल्कोहोल दुसऱ्या मिथिल अल्कोहोल सोबत जेव्हा रिॲक्शन होईल, H2SO4 मीडियम प्लस 413 केल्विन टेम्परेचरला, डेफिनेटली यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर दोन अल्कोहोलमधून वॉटर रिलीज होईल आणि इथं हा मॉलिक्यूल बनतो CH3O-CH3 प्लस H2O डायमिथाइल इथर. म्हणून तर ही मेथड आपण जनरली काय म्हणतो डॉक्टर, सिंपल इथर बनवण्यासाठी वापरतो, है ना. दुसरी मेथड पहा, दुसरे एक्झाम्पल C2H5 सगळ्यांचा आवडता इथेनॉल. इथेनॉल या कंपाऊंडला जर आपण रिॲक्ट करण्याचा प्रयत्न केला टेम्परेचरला
413 केल्विन कोणाच्या मीडियममध्ये, ॲसिडिक H2SO4च्या मीडियममध्ये. परत इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होईल तिथे, बरोबर. आणि काय बनेल पहा, C2H5O' C2H5 प्लस H2O डायमिथाइल इथर बनेल. ओके. तर इथे प्रायमरी अल्कोहोलनं इफेक्टिव्ह वे रोल केला है ना, हा प्रायमरी अल्कोहोल होता. सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत थोडं जर प्रॉपरली पाहिलं, सेकंडरी अल्कोहोल कशा पद्धतीने रिॲक्ट करतील चेक करा. आपण हा अल्कोहोल घेतला 2 प्रोपेनॉल H2SO4 413 केल्विन, प्रोपेन 2 ऑल. तर त्यांना काय म्हणायचं होतं, 413 केल्विन हे जे टेम्परेचर आहे सेन्सिटिव्ह आहे, या टेम्परेचरला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होणार होतं. पण तुम्हाला जर आठवत असेल अल्कोहोल टॉपिकमध्ये इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशनमध्ये सेकंडरी अल्कोहोल 373 केल्विनलाच तो इंट्रामॉलिक्युलरली डिहायड्रेट होऊन अल्किन बनवतो डॉक्टर. मग या अल्कोहोलचं इथर कसं होईल, या अल्कोहोलचं ॲक्च्युली आपल्याला एक्सपेक्टेड रिॲक्शन कशी होती पहा. आपण एक्सपेक्टेडली रिॲक्शन अशी पाहत होतो, हा एक अल्कोहोल आणि हा एक अल्कोहोल रिॲक्ट होईल आणि यांच्यामधून रिॲक्शन होऊन अशा पद्धतीने वॉटर रिलीज होईल आणि एक्सपेक्टेडली असा इथर बनला पाहिजे होता. पण हा जो इथर असेल इथं बनलेला हा मायनर असेल, कारण की इथं इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन एक्सपेक्टेड होतं, पण तो मायनर प्रोडक्ट बनतो कारण की हा प्रोपेनॉल स्वतःला डिहायड्रेट करून इलिमिनेशन करून प्रोपीन बनवतो, जो प्रोपीन या ठिकाणी मेजर प्रोडक्ट होता. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलला आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन थ्रू इथरमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, म्हणून सेकंडरी अल्कोहोल या मेथडसाठी सुटेबल नाही आहे. तिथं मिक्सर भेटत आहे, मोस्ट ऑफ द अमाऊंटमध्ये अल्किन भेटतो आणि थोड्या अमाऊंटमध्येच इथर भेटतो. प्रायमरी अल्कोहोल पूर्ण इथर देतील, सेकंडरी अल्कोहोलमध्ये मेजरली अल्किन बनतो आणि मायनरली इथर बनेल. राहिला आता टर्शरी अल्कोहोलचा प्रश्न. टर्शरी अल्कोहोल जर घेतला, आता तुम्हाला टर्शरी अल्कोहोलविषयी ऑलरेडी माहीत आहे की आपण या पर्टिक्युलर कंडिशनला 413 केल्विन टर्शरी अल्कोहोल फार लवकर त्यांची रिॲक्टिव्हिटी आहे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशनसाठी ना, इंट्रामॉलिक्युलरसाठी. कारण की इथं H2SO4 आहे, तुम्हाला टेम्परेचर आठवत असेल तर 353 केल्विनवरतीच टर्शरी अल्कोहोल स्वतःला डिहायड्रेट करून अल्किन बनवतो. आता या ठिकाणी 413 केल्विनला जेव्हा आपण H2SO4 सोबत इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन करण्याऐवजी इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन काय म्हणते पहा, टर्शरी अल्कोहोल आहे 413 केल्विनवरती इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन एक्सपेक्ट करतो इथर बनवण्यासाठी, पण टर्शरी अल्कोहोलला 353लाच इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन होईल. हा आता इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेट झालं, मला सांगा इथून बाहेर पडेल, याचा हायड्रोजन या साईडला डबल बॉन्ड तयार करेल, म्हणजे आपण इथं अल्किन बनवतो वॉटर. म्हणून आपण म्हणू शकतो की अल्कोहोलच्या कॅटेगरीमध्ये प्रायमरी अल्कोहोल सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहेत इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन थ्रू इथर बनवण्यासाठी. सेकंडरी अल्कोहोलमध्ये मेजर प्रोडक्ट अल्किन बनतो इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशनमुळं आणि इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशनचा प्रोडक्ट फार कमी बनतो. टर्शरी अल्कोहोलमध्ये तर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होणारच नाही, त्याचा डायरेक्टली अल्किनच बनणार. म्हणून इथं रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये आपण लिहिलेलं आहे प्रायमरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन टर्शरी टुवर्ड्स कंटिन्युअस इथरिफिकेशन दॅट इज इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता याचं मेकॅनिझमचा पार्ट पाहू. ओके, आता एक फ्लो चार्ट दाखवतो पहा. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, आपल्याला माहित आहे या प्रायमरी अल्कोहोलमध्ये जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर दोन कंडिशन येतील आहे ना. पहा प्रॉपरली H2SO4 सोबत 443 केल्विनला आणि 413 केल्विनला, तर त्याला काय म्हणायचं होतं 443 केल्विनला कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन बनेल आणि 413ला इथर बनतो H+. क्लियर. पहा
आपण जर सेकंडरी अल्कोहोल घेतला तर सेकंडरी अल्कोहोलला पहा त्याच ॲसिडिक मीडियममध्ये आपण जेव्हा युटिलाइज करू H+, पहा इथे जे काही पर्टिक्युलर कंडिशन होती 373 केल्विनची होती आणि इथं 413 केल्विनची होती. 373 केल्विनला सेकंडरी अल्कोहोल अल्किनमध्ये कन्वर्ट होतो आणि 413 केल्विनला तो अल्किन प्लस इथरमध्ये कन्वर्ट होईल. याच्यामध्ये अल्किन इथे मेजर प्रोडक्ट असेल आणि इथर इथे मायनर प्रोडक्ट असेल. मी व्यवस्थित लिहून देतो, गडबड करू नका. टर्शरी अल्कोहोल आपण जेव्हा स्टडी करू, टर्शरी अल्कोहोलमध्ये जर आपण प्रॉपरली पाहिलं डॉक्टर, तर या ठिकाणी ॲसिडिक मीडियममध्ये 353 केल्विन आणि 413 केल्विन. आता तुम्हीच विचार करा, 353 केल्विनला टर्शरी अल्कोहोल स्वतःला अल्किनमध्ये कन्वर्ट करतो, तर 413ला कंपल्सरी इथं अल्किनच बनेल ना. आता सांगतो ॲक्च्युली प्रोडक्ट. पहा, प्रायमरी अल्कोहोल 443 केल्विनला इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन फॉलो करतील. इंट्रा, ओके. प्रायमरी अल्कोहोल 413ला इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन फॉलो करतील. आता मला सांगा, आपण जेव्हा सेकंडरी अल्कोहोल वापरला 373ला सेकंडरी अल्कोहोलचं इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन होतं, बरोबर. पण 413ला ॲक्च्युअली एक्सपेक्टेड काय आहे, इंटरमॉलिक्युलर. पण 413 केल्विनला सेकंडरी अल्कोहोल ऑलरेडी इंट्रामॉलिक्युलरली डिहायड्रेट झालेला असेल. त्याच्यामुळं सेकंडरी अल्कोहोलला आपण जेव्हा 413 केल्विनला H2SO4च्या मीडियममध्ये हीट करतो, मेजर प्रोडक्ट अल्किन बनतो आणि मायनर प्रोडक्ट इथर बनतो. टर्शरी अल्कोहोलची जी कंडिशन होती, ही कंडिशन इंट्रामॉलिक्युलर कंडिशन काय होती, 353 केल्विन. आता 353 केल्विनलाच अल्किन बनत आहे टर्शरी अल्कोहोलपासून, तर 353 पासून 413 पर्यंत जाणारच नाही. म्हणजे तुम्ही टर्शरी अल्कोहोलला 413 केल्विनवरती जेव्हा इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेट करण्याचा प्रयत्न करसाल, तर तिथे इथर बनणारच नाही, तिथे अल्किनच बनेल. सेकंडरी अल्कोहोलला 413 केल्विनला जेव्हा तुम्ही इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेट करण्याचा प्रयत्न करणार, तिथं मिक्सचर बनणार. मेजर प्रोडक्ट अल्किन असेल आणि मायनर प्रोडक्ट इथर असेल. म्हणजे या मेथडसाठी फक्त सुटेबल एकच असेल, तो म्हणजे कोण, तो म्हणजे असेल प्रायमरी अल्कोहोल. समजला कॉन्सेप्ट. फक्त माइंड मॅप दिलाय तुम्हाला प्रॉपरली आयडेंटिफाय करण्यासाठी, त्या त्या टेम्परेचरला काय होतं. ओके, नोट डाऊन. आपल्यासाठी महत्त्वाचं टेम्परेचर कोणतं आहे डॉक्टर, 413 आहे, कारण की या 413 टेम्परेचरला इथर बनतो ॲसिड मीडियममध्ये. ओके, नोट डाऊन. आता या मेथडचं ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑलरेडी स्टेप वाईज लिहिलेलं आहे. पहा, NCERT मध्ये मेन्शन केलेलं, त्याच्यामुळे याला मेकॅनिझमली डॉक्टर प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे. फर्स्ट मेकॅनिझम, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. ॲक्च्युअल रिॲक्शन काय होती तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. ROH H2SO4 413 केल्विन है ना, 2 मॉलिक्युल काय बनेलो, ROR प्लस वॉटर. हे ॲक्च्युअली मेन रिॲक्शन थीमची पहिली स्टेप होती पहा, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, आपण जो काही अल्कोहोल घेत आहोत, आपण या रिॲक्शनमध्ये जो कॅटालिस्ट घेतलेला आहे H+, या H+ला पाहून ऑक्सिजन डेफिनेटली त्याचा लोन पेअर डोनेट करेल. लोन पेअर डोनेट केल्यामुळं इथे पहा ROH डॅश हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज ऑक्झोनियम सॉल्ट बनतो, याला ऑक्झोनियम सॉल्ट म्हणतात, बरोबर. तर इथं प्रोटोनेशन झालं अल्कोहोलचं आणि हा ऑक्झोनियम सॉल्ट बनला प्रॉपर. आता आपण या रिॲक्शनमध्ये कधी पण पहा अल्कोहोल एक्सेसमध्ये घेतो. एक्सेसमध्ये घेतल्याचा फायदा काय होतो पहा, सेकंड स्टेप सगळ्यात महत्त्वाची. कशामुळं, ही स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप असते. ॲक्च्युली SN2 मेकॅनिझम आहे. कशा पद्धतीने पहा तुम्हीच आता चेक करा. आता या ठिकाणी आपण दुसरा अल्कोहोल मॉलिक्यूल घेतला, ओके.
प्लस आपला आत्ताचा प्रोटोनेटेड अल्कोहोल होता ROH हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज। या ठिकाणी काय होईल चेक करा। आता ऑक्सिजनला स्टॅबिलिटी भेटणार आहे या केसमध्ये। ऑलरेडी ॲसिड पासून H+ घेतलेला आहे, हा प्रोटोनेटेड फॉर्म मधला अल्कोहोल। हा ऑक्सिजन काय करतो, अल्किल ग्रुपमधला बॉन्ड स्वतःकडे ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला माहित आहे हा स्टेबल कार्बोकॅटायन होऊ शकत नाही। मग अशा वेळेस हा जो अल्किल ग्रुप आहे दुसऱ्या अल्कोहोलच्या ऑक्सिजनला दया की भीक मागता आहे, दया की भीक मागता आहे। तो काय करतो, या अल्किल ग्रुपला लोन पेअर देण्यासाठी बॅक साइड अटॅक करतो, बरोबर। जसा इथून वॉटर बाहेर पडेल, वॉटर काय म्हणून बाहेर पडतो, बेटर लिव्हिंगच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो, आणि या ठिकाणी या अल्कॉक्सी ग्रुपने या पर्टिक्युलर अल्किल ग्रुपवरती बॅक साइड अटॅक केला, म्हणून इथं मेकॅनिझम कोणतं दिसेल, SN2 कार्बोकॅटायन बनत आहे का नाही। आता ही जी प्रोसेस होती ही स्लो स्टेप होती, म्हणून त्याला आपण तिथं नाव दिलंय रेट डिटरमाइनिंग स्टेप। ओके, आता या ठिकाणी सांगा काय बनेल, RO-R इथं हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज। ओके, आणि बाहेर काय पडला हो, इथे वॉटर लिहितो ना, इथं लिहितो हा वॉटर। ही झाली सेकंड स्टेप। पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲसिड पासून H+ घेतला, अल्कोहोलनं ऑक्झोनियम सॉल्ट बनवला। सेकंड स्टेपमध्ये आपल्या ऑक्झोनियम सॉल्टवरती बॅकसाइड अटॅक केला दुसऱ्या अल्कोहोलच्या ऑक्सिजननं, दॅट इज न्यूक्लिओफिलिक अटॅक होता, SN2 होतं। ही स्टेप जी होती स्लो होती, म्हणून याला रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतो। आता आपला जवळपास प्रोटोनेटेड इथर बनल्यासारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे। तर आता लास्टली या स्टेपला त्यांनी इथरमध्ये कसं कन्वर्ट केलं पहा, हा R हा OR हायड्रोजन इथे पॉझिटिव्ह चार्ज। तुम्हीच विचार करा, ही जी रिॲक्शन आहे ही ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये झालेली आहे। या रिॲक्शनमध्ये ॲसिड जो होता तो कॅटलिस्ट होता, आणि त्याचा H+ आपल्या अल्कोहोलनं घेतलेला आहे, बरोबर, आणि तो H+ फिरून फिरून कुठे गेला पहा, वॉटरमध्ये गेलाय। आता ॲसिड डेफिनेटली त्याचा H+ मागण्यासाठी येणार, मग त्यावेळेस इथे आपल्याला रिॲक्शनला न्यूट्रली बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिजन या H+ला काढून टाकतो, आणि तिथं आपण अल्कोहोलपासून इथर बनवतो आणि हा H+ रिलीज होतो। तर हे ओरिजिनल मेकॅनिझम होतं आपल्या इथर फॉर्मेशनचं फ्रॉम व्हॉट, ॲसिडिफाईड कंडिशन, दॅट इज इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन। इंटरमॉलिक्युलर दोन अल्कोहोलमधून वॉटर रिलीज केला। या रिॲक्शनसाठी SN2 मेकॅनिझम फेवरेबल होता, म्हणून आपण अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कशी ठेवलेली आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, त्याचा आस्पेक्ट तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे। या मेथडनं आपण इफेक्टिव्हली फक्त सिंपल इथर बनवू शकतो। ओके, नोट डाऊन। तर डॉक्टर लोक आपलं जे पर्टिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचा पोर्शन आपला तो संपला। त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त सेकंडरी अल्कोहोलपेक्षा, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी टर्शियरी अल्कोहोलपेक्षा जास्त होती। कॉन्सेप्ट पाहिला म्हणजे प्रायमरी अल्कोहोल इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशनसाठी सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहेत। कॉन्सेप्ट समजला। नंतर आपल्याला एक पार्ट सांगितला होता की बाबा आपण या मेथडनं सिंपल इथर इफेक्टिव्हली बनवतो, सिंपल इथर इफेक्टिव्हली प्रिपेअर्ड। मग मिक्स्ड इथर बनवायचे असतील तर काय करता येईल, तर त्यांनी काय सांगितलं की बाबा आपण जर असं एखादं एक्झाम्पल घेतलं पहा, C2H5OH प्लस C3H7OH, म्हणजे हा घेतला इथाइल अल्कोहोल आणि दुसराही प्रायमरीच अल्कोहोल घेतला N प्रोपाइल अल्कोहोल। इथाइल अल्कोहोल आणि N प्रोपाइल अल्कोहोलला आपण H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड घेतला, 413 केल्विन वरती त्याला हीट केलं। आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, इथं वुड्स रिॲक्शनमध्ये तुम्ही आठवते का मिक्स्ड प्रोडक्ट बनवले होते है ना, एक्झॅक्टली तसंच। त्यांना काय म्हणायचं होतं, जेव्हा आपण मिक्सर घेतो तेव्हा प्रॉब्लेम, इथिल अल्कोहोलचं कंटिन्युअस इथरिफिकेशन किंवा इथिल अल्कोहोलचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन केल्यावरती प्रोडक्ट काय भेटणार, C2H5O-C2H5 डाय इथाइल इथर असा बनणार प्रोडक्ट, हो की नाही। प्रोपाइल अल्कोहोलचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झाल्यावर C3H7O-C3H7 दॅट इज डाय प्रोपाइल इथर
हा प्रोडक्ट बनतो. आता दुसरा कॉन्सेप्ट आहे, इथाइल अल्कोहोल सोबत प्रोपाइल अल्कोहोल या दोघांनी कंबाईन करून, दोन वेगळे अल्कोहोल कंबाईन करून जर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं तर इथं CH3O C3H7 बरोबर मिथिल प्रोपिल इथर असा कॉन्सेप्ट बनतो. म्हणजे या ठिकाणी ॲक्च्युली 3 इथरचं मिक्सचर बनलं बरोबर. तर 3 इथरचं मिक्सचर बनलं, हे 2 सिंपल इथर बनले, हा मिक्स्ड इथर बनला. आता तुम्ही म्हणता इथर बनला, प्रॉब्लेम काय? आता तुम्हीच विचार करा, इथर हे होलाटाईल प्रोडक्ट्स आहेत डॉक्टर. इथर होलाटाईल असल्यामुळे यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जास्त डिफरन्स नसेल. बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स नसेल तर यांना प्युरिफिकेशन करण्यासाठी, याला प्युअर करण्यासाठी आपल्याला फार अवघडात अवघड फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सारखे मेथड्स अप्लाय करावे लागतील, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर टीडीएस अवघडपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण या मेथडने मिक्स्ड इथर कदापि तयार करू शकत नाही. बनतात प्रोडक्ट पण त्याला सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. ओके, दॅट इज रिगार्डिंग द पर्टिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता आपण कॅटालायटिक डिहायड्रेशन सुद्धा करू शकतो अल्कोहोलचं. आपण कॅटालायटिक डिहायड्रेशन करून सुद्धा अल्कोहोलपासून आपण इथर बनवू शकतो. जसं की पहा, ROH मॉलिक्यूल घेतले, 2 मॉलिक्यूल, याला 523 केल्विनला ॲल्युमिनासोबत जर हीट केलं, 523 केल्विनला ॲल्युमिनासोबत, तर इथे इथर बनेल आणि वॉटर रिलीज होईल. म्हणजे आपण कॅटालायटिक डिहायड्रेशन सुद्धा करू शकतो कॅटलिस्टच्या बरोबर, ॲल्युमिना, थोरिया अशा टाईपची कॅटलिस्ट वापरून. पहा, CH3OH CH3OH मिथेनॉल, याला आपण 523 केल्विनला ॲल्युमिनासोबत जेव्हा हीट करू तेव्हा डेफिनेटली सांगा काय बनेल? इथून हायड्रोजन, इथून OH बाहेर पडेल. काय बनेल सांगा? CH3O-CH3 प्लस वॉटर. याचं नाव होतं डायमिथाइल इथर. म्हणजे आपण कॅटालिस्टचा वापर करून सुद्धा इथर बनवू शकतो. दॅट इज कॅटालायटिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल using alumina at about 523 Kelvin temperature. Got it? Note down. आता नेक्स्ट मेथड इथरला प्रिपेअर करण्याची सिंपल मेथड ऑलरेडी अल्कोहोलमध्ये झालेली आहे. अल्किन पासून आपण अल्कॉक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन, अल्किनचं ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन केल्यानंतर अल्कोहोल मिळतो, जिथं की आपण मार्कोनी-कॉप्स रूलनुसार प्रोडक्ट बनवला डॉक्टर. पण त्याच अल्किनचं आपण जर अल्कॉक्सिमर्क्युरेशन केलं तर त्या केसमध्ये तिथे इथर बनतो. कशा पद्धतीनं चेक करा. काय म्हणत आहे पहा, आपण प्रोडक्ट पाहू. CH3CH डबल बॉन्ड CH2. ओके, तर त्यांनी काय सांगितलं डॉक्टर, या ठिकाणी आपण जेव्हा रिॲक्शन करतो तर ते काय म्हणले, आपण इथं मर्क्युरिक ॲसिटेट घेतला, HgO ॲसिटेट, सिंपल रिॲक्शन होती ना, आणि इथं आपण वॉटर घेतला हो, आणि सेकंड स्टेपमध्ये इथं आपण NaBH4 घेतो. आता त्यांनी काय सांगितलं, इथं मर्क्युरिक ॲसिटेट घ्या, पण वॉटरच्या ऐवजी जर आपण इथं अल्कोहोल घेतला हो, CH3OH है ना, रेड पेननं त्याच कारणामुळे लिहिला. आता आपल्याला माहीत आहे इथे प्रोडक्ट जो बनतो डॉक्टर, तो अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉप्स रूल बनतो. याचं मेकॅनिझम इत्यंभूत आपण अल्कोहोलमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर आपल्यानुसार काय म्हणतो, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ओके, तिथे जाईल आणि हा मर्क्युरिक ॲसिटेटचा पार्ट इथं अटॅक करेल. म्हणजे काय बनेल सांगा, CH3CH-CH2HgO ॲसिटेट अडक्ट बनला ना. याला आपण सेकंड स्टेपमध्ये जेव्हा NaBH4 थ्रू रिॲक्ट करू तर तिथं डेफिनेटली रिडक्शन होईल. CH3CHOH-CH3 बरोबर अल्कोहोल बनला. पण जर आपण या ठिकाणी वॉटरच्या ऐवजी अल्कोहोल वापरला तर अल्कोहोलचा जो अल्कॉक्साइड आयॉन राहतो तो इथं मार्कोनी-कॉप्स रूलनुसार अटॅक करेल बरोबर. आणि एक्झॅक्टली जिथं OH ग्रुप होता तिथं हा अल्कॉक्सी ग्रुप राहील, OCH3CH2-HgO ॲसिटेट. आता याला जेव्हा आपण NaBH4 थ्रू रिॲक्ट करू काय बनेल पहा, CH3CH
OCH3-CH3 2-मिथॉक्सीप्रोपेन असं म्हणता येईल. आठवली ना, अल्कॉक्सी है ना, ते ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन होतं, हे अल्कॉक्सीमर्क्युरेशन आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊत पहा तुमच्यासाठी. आयसोब्युटिलीन याच्यावरती आपण जेव्हा HgO ॲसिटेट CH3OH NaBH4 च्या प्रेझेन्समध्ये युटिलाइज करू, सांगा काय होईल? कोणता रूल फॉलो होतो? सॉरी, अँटी मार्कोनिकॉप्स रूल नाही, मार्कोनिकॉप्स रूल, एम रूल फॉलो होतो है ना. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन, आणि हा मर्क्युरी इथे अटॅक करतो. बरोबर, इंटरमिडिएट दाखवत आहे है ना. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी HgO ॲसिटेट बनेल आणि इथं OCH3 बनेल. लास्टली याला आपण NaBH4 थ्रू जेव्हा रिड्यूस करू डॉक्टर, तर डेफिनेटली इथं अशा पद्धतीचा प्रोडक्ट बनलेला असेल. ओके, क्लिअर, समजला कॉन्सेप्ट? तुमच्यासाठी होमवर्क देतो पहा प्लीज. याची अल्कॉक्सीमर्क्युरेशन डॅश डिमर्क्युरेशन करा यूजिंग इथेनॉल. या तिघांवरती सुद्धा कंडिशन पहा. HgO ॲसिटेट ETOH NaBH4. होमवर्क, दे आर होमवर्क करून कंपल्सरी मला व्हॉट्सअप करायचं. ओके, नोट डाऊन. शेवटची मेथड जिथं आपल्याला इथर बनवायचं आहे, सिंपल मेथड आहे. अल्कोहोलचीच ॲडिशन करायची डायरेक्टली अल्किनवरती. पहा, हा CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन आहे. त्याला काय म्हणायचं होतं? इथिनवरती आपण जर अल्कोहोल घेतला CH3O-CH, ॲसिडिफाईड कंडिशन, ॲसिड घ्या H2SO4. आता तुम्हीच सांगा, ॲडिशन करताना याच्यावरती निगेटिव्ह पार्ट असेल, याच्यावरती पॉझिटिव्ह पार्ट असेल. जर कन्सिडर करा हा इथं अटॅक करेल आणि हायड्रोजन जर इथं अटॅक करेल, सिमेट्रिकल अल्किन आहे त्याच्यामुळे काही असा पर्टिक्युलर रूल नसेल. काय बनेल सांगा ना? CH3CH2OCH3 है ना, मिथॉक्सी इथेन बनेल. या मेथडची स्पेशालिटी आहे, मिक्स्ड इथर बनवण्यासाठी आपण या मेथडचा वापर करतो. मिक्स्ड इथर एकदम जबरदस्त है ना. पहा, चेक करा, हा कोणता अल्किन आहे? प्रोपिन. अनसिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल अल्किनवरती आपण जेव्हा C2H5O-H ॲसिडिफाईड कंडिशनमध्ये त्याला हीट करू. सांगा आता, या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट, याच्यावर पॉझिटिव्ह पार्ट. तर इथं आपण प्रोडक्ट जो तयार करतो मार्कोनी-कॉप्स रूलनुसार तयार करतो. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन, आणि तशा पद्धतीने हा कंपाऊंड बनेल OC2H5. याचं नाव 2-इथॉक्सीप्रोपेन. समजला कॉन्सेप्ट? किंवा अजून एखादं एक्झाम्पल सांगतो पहा. हा सगळ्यांचा आवडता कंपाऊंड आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीनवरती जर आपण CH3O-H ॲसिडिफाईड कंडिशनमध्ये युटिलाइज केला, मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो होणार ना. निगेटिव्ह पार्ट म्हणजे इथं कार्बोकॅटायन बनतो, हा बॉन्ड या साईडला शिफ्ट होईल, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, हा इथं अटॅक करेल. बरोबर, तिथं मग आपला असा कंपाऊंड बनेल, कार्बोकॅटायन बनला ना, आणि त्या कार्बोकॅटायनवरती इथं अटॅक करेल. काय बनेल सांगा? OCH3. तर ही जी होती ही ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. इथं आपण मिक्स्ड इथर इफेक्टिव्हली बनवू शकतो. जिथं अल्कोहोल अल्किनवरती ॲड होताना प्रोडक्ट जो बनतो अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉप्स रूल. ओके, नोट डाऊन. आता प्रिपरेशन संपले. आता फिजिकल प्रॉपर्टी. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की डायमिथाइल इथर आणि इथाइल मिथाइल इथर हे दोन जे इथर होते हे गॅस आहेत. बाकीचे जे इथर होते हे कलरलेस लिक्विड आहेत. कलरलेस लिक्विड. बरोबर, हे होलाटाईल आहेत
व्होलाटाईल रूम टेम्परेचरला त्यांची ॲबिलिटी आहे लवकरात लवकर गॅसमध्ये कन्वर्ट होण्याची. दे आर इनफ्लेमेबल, सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. प्लीजंट स्मेल असतो, प्लीजंट स्मेल है ना. बॉन्ड अँगल जो असतो, बॉन्ड अँगल 110 डिग्री असतो. त्यांच्यामध्ये समव्हॉट पोलार इन नेचर. बॉन्ड अँगल 110 असून सुद्धा त्यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट क्रिएट होती म्हणून ते पोलार आहेत. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी, फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर सो soluble but freely soluble in ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये फ्रीली सॉल्युबल असतील है ना, हे सगळ्यात महत्त्वाचं. ते एवढे भयानक इनर्ट आहेत, इनर्ट सो युज्ड ॲज अ सॉल्वंट. इनर्ट असल्यामुळं ते सॉल्वंट म्हणून भरपूर ठिकाणी रिॲक्शनमध्ये भाग घेतलेले आहेत त्यांनी, सॉल्वंट है ना. त्यांच्यावरती ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंटचा बरोबर कोणताच जास्त फरक पडत नाही. आपल्याला त्याच्या केमिकल प्रॉपर्टीसुद्धा भरपूर कमी आहेत, खूप कमी आहेत. त्याच्यामुळे तर शेवटच्या पार्टमध्ये लवकर कवर होणारा पार्ट आहे. इनर्ट असल्यामुळे त्यांच्या रिॲक्शन केमिकल रिॲक्टिव्हिटी फार कमी आहेत. बरोबर. तर दॅट्स इट रिगार्डिंग टिपिकली इथर पार्ट. मॉलिक्युलर वेटनुसार जर पाहिलं, ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. करस्पॉन्डिंग अल्कोहोलपेक्षा त्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट फार कमी आहेत, कारण त्यांच्यामध्ये असोसिएशन होत नाही. हायड्रोजन बॉन्डिंग नावाचा कॉन्सेप्ट त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कमी आहेत. ॲक्च्युली आपण इथरला व्होलाटाईलच म्हणतो है ना. इथरचा जास्तीत जास्त यूज ॲनास्थेशियामध्ये होतो. ॲनास्थेशियात यूज होण्यामागं रिझन आहे त्यांचं इनर्ट नेचर. इवन इथर कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा वापरतात त्यांच्या इनर्ट नेचरमुळं. भरपूर साऱ्या रिॲक्शनसाठी सॉल्वंट म्हणून वापरतात त्यांच्या इनर्ट नेचरमुळं. ॲक्टिव्ह मेटलला डिझॉल्व करण्यासाठी सुद्धा आपण इथरला वापरतो त्यांच्या इनर्ट नेचरमुळं. गॉट इट. दॅट्स ऑल रिगार्डिंग द प्रिपरेशन अँड इथर फिजिकल प्रॉपर्टीज कॉन्सेप्ट ऑफ इथर. आता केमिकल प्रॉपर्टी फार कमी प्रॉपर्टी आहेत. ॲक्च्युली तो लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं हायड्रॉलिसिस आणि हॅलो ॲसिडसोबतच रिॲक्शन होतात. बरोबर. त्या ज्या काही पर्टिक्युलर केमिकल प्रॉपर्टी आणि ॲनिसॉलच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत आपल्याला त्या नेक्स्ट क्लासमध्ये, इवन सायक्लिक इथरच्या सुद्धा केमिकल प्रॉपर्टी तुम्हाला आठवत असतील, आपण त्या याच्यात पाहिलेल्या आहेत. कशामध्ये? अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी, अल्कोहोलच्या प्रिपरेशनमध्ये. तर तो जो पार्ट आहे तो आपला नेक्स्ट क्लासमध्ये होईल. नेक्स्ट क्लासमध्ये इथरच्या केमिकल प्रॉपर्टी झाल्यानंतर ग्लिसरॉल डायॉल, ॲक्च्युली तो पोर्शन नाही आहे पण त्याच्या काही केमिकल पिरियॉडिक ऑक्सिडेशन जे आहेत तशा टाईपच्या रिॲक्शन येतात. म्हणून एक शेवटच्या 15-20 मिनिटाचा पोर्शन जो आहे तो आपला उद्याच्या सेशनमध्ये कव्हर होऊन जाईल. ओके. दॅट्स ऑल रिगार्डिंग टुडेज सेशन. बाय बाय.